पाणी देऊ राहिले पण लई कोणतं काम तरी असलं ना दोघं सोबतच असते बरं का, काही असू द्या. नाना नक्कीच ओरडते बाईला आली का नाही लेकराला खावत पैसे पाहिजे त्यानं आणि मग काय आता कडे तुझे खावरी वाजून घेते. अरे पण तुला भारी बोलती मला माहितीये, तू आवाज लय मंजूळ आहे. पण मा मोबाईल बंद आहे ना. तुम्हाला नको आणूला कोण दिसते यार बाई, लय चांगली दिसते माझ्या. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर काल तुम्ही भरपूर कमेंट मारल्या होत्या आणि रेसिपीचं जसं आजीने विचारलं होतं तसं रेसिपी नाही का आपण ते तुम्ही जेवढ्या कमेंट केल्यात ना तेवढ्या रेसिपी पूर्णपणे आपण करू द्या. पण त्यातली त्यात नाही का मी तुमच्यासाठी एक मला तरी कसं वाटतं की जे तिळगुळ शब्द नाही का आपण रूढी परंपरापासून चालत आलेला आहे ना, तर ते फक्त बाजारामध्ये आपण तुम्ही जे व्हाईट जे तिळगुळ घेतात आणि वाटतात ना त्याच्यात आपण थोडा बदल केला तर चालेल का असं मला वाटत होतं. तर तीळ आणि गुळ याच्यापासून एक नवीन पदार्थ बनवून तुम्हाला डायरेक्ट नाही का संक्रांतीमध्ये जर तुम्ही एकमेकांना द्यायचं वगैरे असतं ना, नवीन वर्षाचं वगैरे काय म्हणतात आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतात. तर त्याच्यासाठी नाही का एक नवीन रेसिपी बनवते आणि त्यातली त्यात ती घरामध्ये लहान लेकरांना आणि सकाळच्या खाण्यासाठी पण एकदम मस्त अशी रेसिपी आहे बरं का. तर त्या रेसिपीसाठी नाही का आजीने पूर्णपणे मटेरियल एकत्र करून ठेवलं आहे आणि ती रेसिपी आता लगेच आपण बनवून टाकू. त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे आणि लवकर टाकतो आहे. पण तुम्हाला त्याच्या आधी नाही का आज रेसिपी ती बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यासाठी काय काय लागतं ते पण तुम्हाला मटेरियल पण दाखवतो. तर गाईज तुम्ही बघू शकताय की तुमची आजी बघा एकदम भारी नाही का संक्रांतीचा व्हिडिओ बनायचा ना, तर गुलाबी लुगडं घातलं आहे, हळद कुकू लावून बसली आणि हे बघा गूळ घेतला आहे. किती गूळ घेतला आहे? पावसाळ गूळ लागतो का? पावसाळ गूळ लागेल तुम्हाला त्या रेसिपीसाठी. आणि थोडं नाही का हे बघा हावरी आणली आहे अर्धा किलो, तर अर्धा किलो हावरी आणली होती तर त्याच्या नाही का 2 रेसिपी बनायच्या आहेत पावसाच्या. तर हे तीळ येतं आणि हे तूप आहे शेंगदाणे एवढं रेसिपी लागेल. हे मटेरियल पूर्ण यूज करून आपण एक मस्त पदार्थ बनवू. लास्ट पण दाखवतो तुम्हाला, फक्त मेकिंगचा व्हिडिओ मी नाही का शॉर्ट बनवतोय. घेतलं ना बाई गुळ जास्त सोडून खाली नाही गुळ जास्त लाडू पातळ झालं कुठून सांगायचं सांग मला. बोलून नाही द्यायचं पातळ झालं काय बाबा आता असतो गुळ आता हे बघा कुठून सांगायचं आई बरं थांब मला. पावशेर गुळ घेतलाय. बरं माप बीप सांगायचं बरं का. पावशेर किती लागत किती काय सांगा. पावशेराला पावशेर हा बरं थांब थांब बंद चालू. पावशेराला पावशेर पावशेर गुळ घेतलाय. पावशेर हावरी घेतली. थांब हावरी बंद परत मला. आता पावशेर हावरी घेतली. अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. 1 वाटी तूप घेतले. आता एवढं घालायचं आपल्याला त्याला. ठेव आता. हा वेळे बाबा मी चाललो सिपर तुला एखादा पोरगा आणि करून घ्यायचा. ते पोराला भीती म्हणून तू इथंच राह म्हणून मी तुला इथंच खाऊ घालते. तुला गायला पैसे तो व्हिडिओ फक्त मोबाईल चालू ठेवणार माझ्यावरती. हा जाऊ मी तुपल्या मनाने बाबा मी काय सांगू. म्हणजे मनातून नाहीच तुझ्या जावं. बघ आता मी म्हणते पण जाऊ नको. मी म्हणते का जाऊ नको. बाईचं काय नाही म्हणलं. मी दोन्ही याच्यावर येईल. पहिले अरे म्हणजे तू एक सांगतो म्हणजे तो नाही म्हणणं सांग ना नको राहू इथं. नको राहू. आणि जाय आता उचल बॅग. चल बरं मग बॅगले हे लाडू करतो आणि जातो माहिती बॅगले. नाही गेला मग गेलो मग नाही गेला मग. पण पैसे पाहिजे नाही देणार मग तुला. हा? पैसे पाहिजे नाही देणार. आणि मग चल मग काय पैसे पण नाही देणार मग मी काय काय खायचं मी इथं. हे काय ना असं करू हे काय खाईन ज्याला कोणी विचारीन. मग लेखी बरोबर म्हणती तुम्हाला थंडीत लाडू देते करून मी. शेंगदाणे टाकी त्याला. थांब ना अजून मोबाईल मध्ये ना. हे चला माहिती काहीतरी आणावं लागेल. थांब मी तुला ते आणतो चापा लावायला डोक्याला. तापा आता असं म्हण. आता लई कढई तापली. थांब ना थांब. लई कढई तापली. लई गरम झाली लेकी बाई हो.
आता शेंगदाणे टाकून घ्यायची. आता हे बघा अशी भाजी केलेली जरा 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 जळून नाही गेली. परत बघा. नाही गेली जरा जरा काळे भंगार उठते. एवढं व्हिडिओ असतो बनायला लोकांना वाटतं काय 1 मिनिटाचा आहे, काय टाइम लागत आहे. हे बघ इथं याला सगळं शिकिता 5 महिने गेले तर. आणि तरी मला म्हणते काय शिकितो काय तू मी टकी मला द्यायची म्हणली सगळं मी करते म्हणली मी तू फक्त मोबाईल धरतो म्हणली तेवढ्या कामाला ठेवलंय घरात. खरं आहे बाईचं. तर आता गरम झाले तर काढून घ्यायचे. मला विचार ना थांबा आता गरम झाले तर थांब ना असं म्हणले की बाबा मस्त गरम झालं तर आता काढून घेऊ. आता जोरदार गरम झाले तर थोडेसे डाग होते खाली. आता काढून घ्यायचे आपल्याला लई मस्त पैसे भाजले. ठीक बरं ना माझ्या पायावर ठेवलं वेळ दीड संध्याला काय करतो. पैसे रे का तू आणि हे आता हवी नाही का भाजून घ्यायची. हा खरं हवी. आता शेंगदाणे भाजून घेतलेत आता हवरी भाजून घेऊ. आता शेंगदाणे भाजून घेतले. थांब डोळ्याला पाणी आलं पुष्य पहिलं. लोक म्हणतील म्हातारी तोडायला लावलं काय तो. आता शेंगदाणे भाजून घेतले. आता कढई ठेवते. थांब ना. खावरी भाजून घेते. अरे पण तुला भारी बोलवती मला माहिती आहे तू आवाज लय मंजूर आहे पण माझा मोबाईल बंद आहे ना. थांब ना आता कढई ठेवते. आता हवरी भाजून घेते. ना नाही काय आणलंय. टमाटे वांगे अरे तुम्हाला नको आणू अरे बघा किती ओरिजिनल माल आहे. ओरिजिनल एकदम. त्याची हवरी टाकी ते बघा. आता भाजून घ्यायचे. चाट वाजूच तर बाई हॉटेल खोलायचं काय करत तो बा बसून आपण गल्ल्यावर नाही घालला देते लवकर. तुम्ही मित्राचं नानाचं वय एवढं तुम्हाला वाटत असेल पण मित्राला येत बरं का अजून मी हातमारे करते. नानाला मैत्रीतलं इंटरेस्ट नानाचा मित्र कुठे भेटलं तो जिकडे नाही तिकडे सगळ्यात जास्त मित्र असणार माणूस काही घरात आपले. ही कोण दिसते आज बाई चांगली दिसते चल उतरायचं खाली. नीट घे ना टकला पाहिला नाही पण तुला. आता उतरायची खाली. आता चांगली भाजली. थांब ना बंद आहे. जरा जेव्हा काढसार लागत. ते लुकडं कर पुढं आता बोल. आता नाही भाजी चांगली दही भाजीची काय काय सर्वण लागत. आता उतरून घेते खाली. आता लाल जरा भाजी आपली. अशी भाजी जायची हवडी खावायची. लई जळून नाही जायची. असं जाय की मग. ठीक आहे. अशी भाजी जायची देशी भाजी खावावी. थांब ना बंद आहे ना बोल. अशी लाल जरा भाजी दिसती तुम्हाला कशी भाजली. मग अशी भाजी जर जायची लई जळून नाही घेत जायची. मग काळपाट होत. बटाटे नाहीत म्हणा बटाटे बटाटे तर काही नाही का तुमची आजी काय काय म्हणते. या आणि बटाट टमाटे आणि वांगे घेऊन जा. इकत का फुकट फुकाट. बाईला काय गरीब समजलं काय तो. फुकाट. बघा एवढं मोठ्या मनाचा माणूस पाहिजे तर आता आपल्याला लगेच जीव धाकधूक झाला असता. फुकट म्हणजे तुम्ही किती येता काय डायरेक्ट किती या काही लिमिट नाही. मग आणि मिरची करून काय पैसे दे मग काय करशील. म्हणजे बघा याला नपत म्हातारे मागे ठेवायचीच नाही. नाचून आली तर आधी तिची तयारी लागली नाही तर तिने आलं तर लगेच मग काठी पडत म्हणते. माझ्याला कशी काठी पैसे दे. माझा तिला हाणायचं सगळं गरम नाही झालं तर मग एवढे गरम कर ना ते नको टाकू. तू ते फोडू नको. फोडू नको. फोडत नाही मी गरम कर ना थोडं गरम कर तुला नीट हात नाही
तोंड उघडे दोन मग अरे हा, अजून दाखवायचं तसं करा. हा. तू खाते ते तोंडात खाती ना ते अजून पाहिले का? ते नाही देत दोन. बस ना लेके बांधणं तिळगुळ घ्या तिळगुळ लेके बांधणं तिळगुळ घ्यापेक्षा तिळगुळाचा लाडू घ्या आणि गोड गोड बोला. लेकी बाई हो, तिळगुळ घ्या नाहीतर तिळगुळाचा लाडू घ्या आणि मला गोड गोड बोला. खाऊन टाका ना. आता मला खायला का तुम्हाला खाऊन टाकेल थोडंसं थोडं सरक थोडी. आता तिळगुळ घ्या नाहीतर तिळगुळाचा लाडू घ्या आणि गोड गोड बोला आणि हो का मी बी खाते आणि तुम्ही बी खा. तर काही जर तुम्ही लाडू खायला एवढं मस्त लाडू बनवले ना तुमच्या आजीनं तर बघू शकता. हे बघा तिळगुळापासून लाडू. तिळगुळ खाण्यापेक्षा लाडू जर दिला ना कोणाला तरी आपण नाही का तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला त्यावेळी जर तिळगुळापेक्षा हा लाडू द्या बनवून एवढा मस्त लागतोय ना म्हणजे त्याची चव आहे. नाना तुम्ही सांगता कसं काय? लय चांगलं आहे. काय चांगलं आहे. आणि हे सगळं तुमच्या आजी शिकवते तुम्हाला. आजीच्या हातचं खाऊन बघा जर तुम्ही कशी कशी करती काय करती तसंच शिका आणि तसंच खा. काय 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 देतो आजचं? सगळं करून देते त्याला मी शिकते हा का? मग ते करून खातात. तर काही बघू शकता तुम्ही पाणी आलंय. पाणी खेळायचं एवढी कोणाला आवड असते का? यांना लई पाणी खेळ वाटतं पहिलं या. आणि नानाला पण बघा हे बघा पळत आहे तिकडं. तसं 5च्या मोटरचं पाणी लावलंय असे करते दोघं जण. पाणी आलं का? अरे पाणी आलं पाणी आलं नुसतं पळत येत. काय आता लई मोठं पाणी का ते? हा बाई बघू शकता काहीच तुम्ही. हे बघा नाना कसे पाणी देतात. लई मजा वाटत नानाला पाणी द्यायला. होय नाना? माग शेपूट पाहिजे माझ्या माग शेपूट असे फरक होत. कोण बाई होय? मग बाई शेपूट आहे नानाचं. हे पाणी देऊ राहिले पण लई कोणतं काम तरी असलं ना दोघं सोबतच असते बरं का. काही असू द्या नाना लगेच ओरडते बाईला आली का नाही. लेकराला खावत खावत आहे खात आहे खावत खावत आहे. भारी शब्द आहे खावत आहे. तिकडे बघून पहिलं तर या पद्धतीने गाईच पाणी देते येते. गावातलं थोडं पाणी येत असतं त्याच्यातूनच हे भाजीपाला वगैरे चालू आहे आपला. तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवतो. अंधार पडत चाललाय तरी पण दाखवतो. हे बघा आपल्याकडे काय आलंय एक छोटंसं दोडकं आलंय. त्यांनी दोडकं जे लावलं होतं आजीने त्यांनी तर दोडकं आलंय इथं. मोठं आलं ना तर तुम्हाला दाखवतो त्याची भाजी वगैरे बनवून. तर गाईच आजचा ब्लॉगला आपण भरपूर लेट चालू केला आणि भरपूर लवकर संपवत आहे. तर कारण का होतं अंधार वगैरे पडला तर कधी कधी लाईट जाते. गावचे प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आहेत. कारण का आज हा असा दिवस तर उद्या तसा असतो. कारण लाईट वगैरे कधी असते कधी नसते. पण त्याविषयी लाईट नव्हती तर मला सकाळी नाही का एक शाळेमध्ये जाऊन बसलो तिकडे इन्व्हर्टर होतं तर तिकडे जाऊन एडिट केला आणि पटकन मी 10पर्यंत ब्लॉग सोडला काहीतरी करून. सकाळीच मी म्हणजे लवकर गेलो होतो एकदम 5च्या दरम्यान गेलो होतो. मोबाईल डिस्चार्ज होता पूर्णपणे त्याच्यामुळे नाही का आत्ता लाईट हाई आहे. तर आत्ताच ब्लॉग एंड करतो आणि लगेच एडिट वगैरे करून ठेवतो म्हणजे कसं सकाळी तुम्हाला बघायला प्रॉब्लेम नाही. तर आशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर ते कमेंट करून सांगा. आणि उद्याचा ब्लॉगवाला मिस करू नका. जर नवीन कोणी असेल तर अजून आपल्या आयडिया जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. तर भेटू मग उद्या. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर.